अशा प्रकारे हे सुमहिमा कर्माच्या 5 कारणास 5 हेतू आहेत. तर आता या ठिकाणी आत्मा हा कर्मास कारण आहे काय सांग बरे. ज्याप्रमाणे सूर्य हा स्वतःविषयी न होता नेत्रादी 5 इंद्रियांचे विषय प्रकट करतो, त्याचप्रमाणे आत्मा कर्मे न होता करणाऱ्याकडून ती करवितो. हे बघा अर्जुना, आरसा आणि प्रतिबिंब ही दोन्ही आपण न होता पाहणारा जसा दोहीला प्रकाशित करतो, किंवा हे पंडूसुद्धा सूर्य हा दिवस आणि रात्र यास कारणीभूत असून ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो, त्याचप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जरी कर्म होते तरी तो कर्म करता नाही असे दाखवतो. परंतु मीपणाच्या भ्रमाने ज्याची बुद्धी देह हाच मी अशी पक्की झाली आहे, त्याला आत्मस्वरूपाची मध्यरात्रच झाली आहे. ज्याने चैतन्य, ईश्वर आणि ब्रह्म हे सर्व देहालाच मानले आहे, त्याला आत्मा करता आहे ही बुद्धीच नसते. आत्मा हाच कर्म करता आहे असाही पक्का निश्चय तो करीत नाही. तर तो खरोखर देहालाच कर्म करता असे मानतो. कारण मी आत्मा कर्मातीत असून सर्व कर्मांना साक्षीभूत आहे अशी स्वस्वरूपाची गोष्ट तो कानानेही कधी ऐकत नाही. म्हणून सर्वव्यापक असा जो आत्मा तो देहच होय असे मानतो. काय चमत्कार पहा की घुबड हे आपले डोळे झाकून घेऊन दिवसालाच रात्र म्हणत नाही काय. हे पहा, ज्याने आकाशातील खऱ्या सूर्याला कधी पाहिले नाही, तो डबक्यातील पाण्यात पडलेल्या प्रतिबिंबास सूर्य समजत नाही का. डबक्यात पाणी साचले म्हणजे सूर्य जन्मास आला असे तो म्हणतो. तेच पाणी वाऱ्याने हल्ले म्हणजे सूर्यास कंप सुटला असे म्हणतो. आणि डबके कोरडे झाले म्हणजे सूर्याचा नाश झाला असे समजतो. आणि निजलेला मनुष्य जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत त्याला स्वप्न खरे भासते. ज्याला ही दोरी आहे हे कळत नाही, तो तिला सर्प समजून भितो. यात नवलते कोणते. जोपर्यंत कावीळ झालेली आहे तोपर्यंत चंद्राचा रंगसुद्धा पिवळा दिसतो. अरे, मृगांनी मृगजलाला भुलू नये तर मग कोणी भुलावे. त्याप्रमाणे शास्त्र आणि गुरु यांची नावे उच्चारल्याबरोबर तो त्यांचा वाराही आपल्या शिवेस लागू देत नाही, कारण तो मूर्खपणाच्याच जोरावर वाचलेला असतो. अभ्रे चालत असली म्हणजे ज्याप्रमाणे कोल्हे हे चंद्र चालतो असा त्याच्यावर आरोप करतात, त्याप्रमाणे त्याने देहच आत्मा आहे अशा दृष्टीने आत्म्याला देहरूप जाळे घातले आहे. मग अर्जुना, त्याच्या या समजुतीने देहरूपी बंदीशाळेत कर्माच्या बळकट गाठीने तो बंदिवान होतो. अरे हे पहा, बिचारा राघू नळीवर बसलेला असतो. तो मी बांधला आहे अशा दृढ कल्पनेने आपला पंजा मोकळा असूनही ती नळी सोडित नाही. म्हणून निर्मळ अशा आत्मस्वरूपावर जो देहाने केलेल्या कर्माचा आरोप करतो, तो कल्पकोटीपर्यंत कर्मातच गुंडाळला जातो. आता कर्म करीत असूनही ज्याला कर्माचा स्पर्श होत नाही, असा वडवानल हा समुद्रात असूनही त्याला समुद्र स्पर्श करीत नाही, तसे जो अलिप्तपणाने कर्म करीत असतो तो खरोखर कसा ओळखावा ते सांगतो. असा मुक्त मनुष्य कोण आहे म्हणून शोध करू लागले असता आपल्यालाच मुक्ती मिळते. जसे दिव्याच्या उजेडाने पाहू लागल्यावर आपली हरवलेली वस्तू सापडते, अथवा आरसा स्वच्छ करू लागले असता आपले स्वरूप त्यात आपल्याच दिसते, किंवा मीठ पाण्यात घातले असता जसे त्याचे पाणी होते. फार काय, आरशातील प्रतिबिंबाकडे न बघता मागे फिरून पाहिले असता आपले स्वरूप आपोआप दिसते. तसे संतांच्या स्थितीचा विचार केला असता आपले हरवलेले स्वरूप आपल्यास मिळते. म्हणून संतांचेच नेहमी वर्णन करावे आणि त्यांचेच गुण नेहमी श्रवण करावे. परंतु कर्म करीत असून जो कर्माच्या वाईट अथवा चांगल्या परिणामाने लिप्त होत नाही, जशी चर्मचक्षूंच्या चर्माने खरी दृष्टी लोपत नाही, तसा जो कर्मातीत झाला आहे त्याची लक्षणे तुला युक्तीचे बाहू उभारून सांगतो. मी हे अमुक कर्म करतो असा ज्याला अभिमान नाही आणि ज्याच्या बुद्धीला कर्मापासून विकार होत नाही, त्याने जरी या सर्व प्राण्यांचा वध केला तरी तो वध करीत नाही व त्या वधाच्या दोषाने बद्ध होत नाही. तर हे अर्जुना, जो अज्ञानाच्या निद्रेत विश्वरूपी स्वप्नाचा अनुभव पुष्कळ वर्ष घेत होता, तो तत्वमसी हे महावाक्य कानी पडून गुरुकृपेच्या बलाने मस्तकावर नुसता हात ठेवून नव्हे तर जसा थापटून जागा केला आहे, तसा अर्जुना
जगदरूपी स्वप्न आणि अज्ञानरूपी निद्रा टाकून सहज निज स्वरूपाच्या दर्शनाने जागा झाला, तेव्हा चंद्र उगवल्यावर मृगजळाचे दिसणारे पूर आपोआप जसे नाहीसे होतात, किंवा बाल्यदशा निघून गेल्यावर बागलबुवाला जसे कोणी भीत नाही, किंवा लाकूड जळल्यावर त्यात जसे लाकूड पण राहत नाही, अथवा जागृत झाल्यावर स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही, तसा अर्जुना त्याला मी आणि माझे हा अभिमान बिलकुल राहत नाही. मग अंधार पाहण्याकरता जरी सूर्य हा वाटेल त्या भुयारात शिरला तरी तेथे जसा अंधार राहतच नाही, तशी मी आत्मा आहे अशी ज्याची पूर्ण समजूत झाली, तो ज्या वस्तूकडे पाहिल ती वस्तू आणि त्याची दृष्टी ही त्याला आत्मरूपीच दिसतील. अग्नी ज्या पदार्थास लागतो तो पदार्थ जसा अग्निरूपच होतो, आणि मग जसा दाह्य आणि दाहक हा भेद शिल्लक राहत नाही, तसे कर्माच्या ठिकाणी द्वैत मानून ते कर्म करण्याचा आत्म्यावर आलेला नाहीसा झाल्यावर जे काही उरते त्या शरीरालाच जशा रीतीने जो आत्मस्वरूपात निमग्न झाला तो आत्मा असे कसे मानेल? हे पहा, प्रलय काळच्या जलात लहान मोठे सर्व काही ओघ असतात काय? त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याचे ठिकाणी अंतर्बाह्य अशी पूर्ण स्थिती झाली आहे त्याला मी देह आहे असे कुठून वाटणार? हे पहा, सूर्याचे पडलेले प्रतिबिंब हातात धरले असता सूर्य धरला जातो काय? ताक घुसळून लोणी काढल्यावर ते पुन्हा ताकात घातले तर ते त्यापासून अलिप्त असल्यामुळे त्यात मिसळते का? अथवा हे वीरेशा, लाकडातून अग्नी तयार करून निराळा काढल्यावर तो लाकडाच्या पेटीत कोंडून राहील का? किंवा रात्रीच्या उदरातून जो सूर्य बाहेर निघाला आहे तो रात्र अशी गोष्ट कानांनी ऐकेल तरी का? त्याचप्रमाणे जाणण्याची वस्तू आणि जाणणारा ही ज्याचे ठिकाणी ऐक्य पावली आहे त्याला मी देह आहे अथवा देहच आत्मा आहे असा गर्व कुठून असणार? आणि आकाश जेथे जिंकळून जाईल तेथे भरलेलेच आहे, म्हणून ते आपल्या स्वरूपातच भरलेले आहे. तसे तो जे जे करतो ते आत्मस्वरूपच आहे. मग कोणत्या कर्माने तो आपल्याकडे कर्तेपणा घेईल? गगनाशिवाय कोणतेही ठिकाण नाही, समुद्राला प्रवाह नाही आणि ध्रुव नक्षत्राला कोठेही जाता येत नाही, तशी त्या मनुष्याची स्थिती झालेली असते. अशा प्रकारे ज्याला आत्मज्ञानाच्या योगे कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान व्यर्थ वाटत आहे, त्याचा देह आहे तोपर्यंत त्याच्याकडून कर्मे होतातच. वारा वाहण्याचा जरी बंद झाला तरी झाडांचे हलणे बंद होत नाही, अथवा कापूर जरी संपला तरी करंड्यात वास शिल्लक असतो. गाण्याचा समारंभ संपला तरी गाणे ऐकून मनास झालेल्या आनंदाचा भर जसं कमी होत नाही, किंवा पाण्याने जमीन ओली होऊन पाणी कमी झाले असता जशी त्याची ओल मागे राहते, अरे सूर्य मावळल्यावर संध्याकाळी पश्चिमेकडे आकाशात सूर्याच्या ज्योतीचे तेज म्हणजे संधिप्रकाश जसे दिसते, अथवा निशाण मारल्यावरही बाण जसा त्यातील शक्ती कमी होईपर्यंत पुढेच जातो, अथवा कुंभाराच्या चाकावर तयार झालेले भांडे कुंभाराने काढून घेतल्यावरही पूर्वी दिलेल्या गतीने चाक फिरतच असते, तसा हे धनंजया देहाचा अभिमान नाहीसा झाल्यावरही ज्या गुणांनी देह उत्पन्न झाला आहे त्या गुणांच्या चेष्टा त्यास दृष्टीस पडतात. संकल्पाशिवाय स्वप्न दिसते, न लाविता जशी अरण्यात झाडे उत्पन्न होतात व रचना केल्याशिवाय आकाशात जशी गंधर्व नगरे दृष्टीस पडतात, तशी आत्माच्या संकल्पाशिवाय देहादी पंचकारणे क्रिया करण्यास कारणीभूत होतात. आणि पूर्वजन्मीच्या संस्काराने पाचही कारणे आणि हेतू अनेक क्रिया करवितात. त्या कर्मात मग सर्व जगाचा संहार हो अथवा नवे जग उत्पन्न हो. परंतु कुमुद कसे सुकते आणि कमलाची प्रभा कशी भागते हे आपल्यापासून होणारे दोन्ही परिणाम सूर्यास माहीत नसतात, किंवा आकाशातून वीज पडून जमिनीच्या जरी ठिकऱ्या उडाल्या, किंवा पाऊस पडून जरी जमीन हिरवीगार झाली तरी या दोन्हीलाही जसे आकाश जाणत नाही, तसा जो देहाभिमान रहित देहातच वास करतो तो जसा स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्न पाहत नाही, तसा देहाधिकापासून सृष्टीचा उद्भव झाला किंवा लय झाला तरी ते जाणत नाही. एरवी हा देही आहे असे जे चर्मचक्षुने पाहतात ते त्यालाच कर्म करणारा असे मानतात, अथवा गवताचे बुजगावणे करून ते शेताच्या कडेस उभे केले म्हणजे कोल्हा त्यालाच खरा रखवालदार समजत नाही काय? वेडा मनुष्य,
वस्त्र नेसलेला आहे किंवा नागवा आहे हे जसे लोकांनी जाणावे लागते, किंवा रणात पडलेल्या मनुष्याच्या अंगावरचे घाव जसे दुसऱ्यांनी पाहून त्याचे शौर्य जाणावे लागते, अथवा महासती ही सती जातेवेळी जरी न्हाणे, माखणे, मळवट भरणे इत्यादी उपभोग भोगीत आहे असे लोकांस वाटते, तरी तिला अग्नी दिसत नाही, स्वतःच्या शरीराची तिला स्मृती नसते, तिला लोकांकडेही तिचे लक्ष नसते, पण ती पतीस्वरूपी तल्लीन झालेली असते. तर ती पतीस्वरूपी तल्लीन झालेली असते. त्याचप्रमाणे आत्मस्वरूप प्राप्तीच्या योगे जो द्रष्टा दृश्यासह नष्ट झाला, म्हणजे पाहणारा आणि पाहाव्याची वस्तू हा भाव नाहीसा झाला, तो इंद्रिय समुदायाने काय कर्म केले हे जाणत नाही. अरे, समुद्राच्या तीरावर असलेल्या लोकांस जरी असे वाटले की थोरल्या लाटेने धाकट्या लाटास एकदम गिळून टाकले, तरी पाण्याच्या दृष्टीने पाहून गेले असता कोणती लाट कोणत्या लाटेस खाऊन टाकते. त्याचप्रमाणे जो आत्मस्वरूपास मिळाला त्यास कर्म टाकावे असे कर्माविषयी दैत राहत नाही. पहा की सोन्याच्या देवीने सोन्याच्या त्रिशूलाने सोन्याच्याच महिषासुराचा नाश केला. हा सर्व प्रकार भक्ताच्या दृष्टीने खरा असा भासतो, परंतु सोन्याच्या दृष्टीने महिषासूर, त्रिशूल आणि देवी हे सर्व सोनेच आहे. तसेच पटावर काढलेल्या चित्रात एक तलाव व एक अग्निकुंड हा फक्त दृष्टीचाच भेद आहे, परंतु या दोहोस वस्त्र लावले असता ते भिजत नाही किंवा जळतही नाही. त्याचप्रमाणे जो ज्ञानी आहे त्याच्या देहाचा व्यवहार पूर्वकर्मानुसार होत असतो, परंतु हे न समजता वेडे लोक त्यालाच कर्म करता असे म्हणतात, आणि तो कर्म करीत असता जरी त्यायोगे त्रैलोक्याचा घात झाला तरी तो त्याने केला असे मानू नये. अरे, सूर्याने अंधार पाहावा आणि मग त्याला दूर सर असे म्हणावे, त्याप्रमाणे ज्ञानाला अशी काही दुसरी वस्तूच नाही की तिचा तो नाश करेल, म्हणजे त्याच्या ठिकाणचा द्वैतभाव जाऊन सर्व जग त्याला स्वस्वरूपी झालेले असते. म्हणून त्याच्या बुद्धीला पाप आणि पुण्य याचा गंधही नसतो. जशी एखादी नदी गंगेस मिळाली असता तिचा अपवित्रपणा नाहीसा होतो. अर्जुना, अग्नीवर जर अग्नी पडला तर तो भासतो का? त्याचप्रमाणे आपल्या स्वरूपाहून कोणतेही कर्म भिन्न नाही असे जो समजतो, तेथे कोणत्या पदार्थाने त्याची बुद्धी लिप्त होईल. म्हणून जो कर्म, कर्ता आणि क्रिया, कर्म, कर्ता आणि क्रिया ही त्रिपुटी आपणच झाला आहे, तो शरीरादिकांपासून होणाऱ्या कर्मापासून बद्ध होत नाही. कारण जीवात्मा हा मोठेपणाने आपल्यास कर्ता समजून 10 इंद्रियांच्या साह्याने 5 हेतू धारण करतो, आणि त्या ठिकाणी न्याय किंवा अन्याय अशी 2 प्रकारची कर्मे करून एका क्षणात कर्माची भुवने तयार करतो. पण ह्या मोठ्या कृत्यास आत्मा हा साह्य करता नाही, आणि तो आरंभ करतो असेही म्हणू नको. तो साक्षीभूत आणि ज्ञानस्वरूप आहे. तेव्हा कर्म प्रवृत्तीचा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला तो का आज्ञा देईल? तर जी जी कर्मे करण्याकरता सर्व लोक श्रम करीत असतात ती कर्मे करण्याविषयी त्याच्या शरीरास आयास पडत नाही. म्हणून जो केवळ शुद्ध आत्मस्वरूपी झाला आहे त्याला ही कर्माची बंदिशाळा नाही. परंतु अज्ञानाच्या पटावर जो द्वैतज्ञानाचे चित्र काढतो, तेथील चित्र काढणारा आणि चित्रपट ही त्रिपुटी तुला स्पष्ट करून सांगतो. कारण ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ही त्रिपुटी जगास कारणीभूत असून इजपासून कर्माची निसंशय प्रवृत्ती होते. हे धनंजया, आता ह्याच त्रिपुटीची निरनिराळी स्वरूपे उघड करून सांगतो. ती एक ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी कर्माला प्रेरक आहे, आणि करण, कर्म आणि कर्ता ही त्रिपुटी कर्मसंग्रहास कारण आहे. तर जीवरूपी सूर्यबिंबाचे ज्ञानेंद्रियादी पंचेंद्रियरूपी किरण विषयरूपी कमळाचे कळीवर पडून ती उमलवितात, अथवा जीवरूपी राजा हा शरीरूपी उपलानी घोड्यावर बसून हातात इंद्रियरूपी हत्यारे घेऊन विषयरूपी देशातून लूट आणतो. फार काय, जे या इंद्रियात वागत असून जीवाला सुख आणि दुःख भोगाव्यास देते व जे ज्ञान गाढ झोपेत नाहीसे होते त्या जीवाला अर्जुना ज्ञाता असे म्हणतात, आणि जे आता सांगितले त्यालाच ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, जे अज्ञानाच्या पोटात उपजता क्षणी आपल्याच 3 ठिकाणी वाटून घेते, जे अज्ञानाच्या पोटात उपजता क्षणीच आपल्यास 3 ठिकाणी वाटून घेते, आपल्या वृत्तीपुढे जाणावयाचा विषयरूप दगड घालून मागच्या बाजूला ज्ञाताला उभे करते. मग ज्ञाता
व ज्ञेय या दोघांच्या मधील व्यवहार होत असताना जे ज्ञान मध्ये राहते, ज्ञेयाला जाऊन पोचल्यावर ज्याची धाव खुंटते आणि जे सर्व पदार्थाला नाव ठेवते त्याला सामान्य ज्ञान असे म्हणतात, यात संशय नाही. आता ज्ञेयाची लक्षणे तुला सांगतो एक. तर शब्द स्पर्श रूप रसगंध हे ज्ञेयाचे 5 प्रकारचे धर्म आहेत. जसा एकच आंबा दृष्टीस पडल्यावर 5 इंद्रियांना निरनिराळ्या प्रकाराने भासतो, म्हणजे आंबा या शब्दाने कानास समजतो, रसाने जिभेस समजतो, रंगाने डोळ्यास समजतो, वासाने नाकास समजतो आणि स्पर्शाने त्वचेस समजतो. तसे ज्ञेय तर एकच आहे, परंतु आपल्या इंद्रियांच्या द्वाराने त्याचविषयी निरनिराळे ज्ञान उत्पन्न होते, म्हणून ते 5 प्रकारचे झाले आहेस. समुद्रास मिळाल्यावर नदीचा ओघ संपतो, मुक्कामास केल्यावर चालणे संपते, फळ आल्यावर ज्याप्रमाणे धान्याची वाढ खुंटते, त्याप्रमाणे अर्जुना इंद्रियांच्या मार्गात धावत असलेल्या ज्ञानाला जेथे शेवट होतो त्यालाच ज्ञेय म्हणजे विषय असे म्हणतात. याप्रमाणे धनंजया ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांची लक्षणे तुला सांगितली. ही त्रिपुटी 3 प्रकारच्या सर्व कर्मास कारणीभूत आहे, कारण शब्दादी 5 विषय हेच ज्ञेय होय आणि तेच प्रिय किंवा अप्रिय यापैकी कोणते तरी एक असते. हे धनंजया, ज्ञान हे ज्ञाताला ज्ञेय पदार्थ किंचित दाखवित आहे, तोच त्याचा स्वीकार किंवा त्याग करण्याविषयी ज्ञाता उद्युक्त होतो. परंतु माशाला पाहताच जसा बगळा त्यास धरावयास धावतो, अथवा द्रव्याचा ठेवा पाहता क्षणी तो घेण्यास दरिद्री धावतो, किंवा स्त्री पाहताच जसा कामुक पुरुष तिची प्राप्ती करून घेण्याविषयी प्रवृत्त होतो, जसे पाणी उतरत्या जमिनीकडे धावते, भ्रमर पुष्पांचा वास घेण्यात जातो, अथवा धार काढण्याची वेळी वासरू सोडल्यावर ते गायीकडे धावत जाते. अरे, स्वर्गातील उर्वशी नामक अप्सरेचे वर्णन ऐकून ती उपभोगास मिळावी म्हणून जसे लोक आकाशात यज्ञरूपी शिडा लावतात, अथवा अर्जुना पारवा आकाशात फिरत असता पारवीस पाहताच एकदम सगळे अंग टाकून तिजवळ येतो, इतकेच नव्हे तर मेघांची गर्जना होता क्षणी समोर जसा आपल्यास आकाशावरून ओळून टाकतो, तसा ज्ञाता हा ज्ञेयास म्हणजे विषयास पाहून उडी घालतो. म्हणून हे पांडुसुता, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी सर्व कर्म करण्यास कारणीभूत होते. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. आणि कदाचित तोच विषय जर झाल्यास ज्ञाताचा आवडता असला तर मग तो भोगण्याविषयी त्याला एका क्षणाचाही विलंब लागत नाही, अथवा विलंब खपतच नाही, अथवा अवचित तोच विषय जर नावडता असला तर त्याचा त्याग करण्याविषयी एक एक क्षण त्याला युगाप्रमाणे भासतो. सर्प असून नीळमण्यांचा हार आहे या भावनेने हर्ष होतो आणि त्यास हात लावता क्षणी सर्प आहे असे लक्षात येऊन लागलीच भीती उत्पन्न होते. त्याप्रमाणे प्रिय किंवा अप्रिय विषय पाहिल्यावर ज्ञात्याची स्थिती होते आणि मग त्याचा त्याग किंवा स्वीकार करण्याबद्दल कर्म उत्पन्न होते. जो कुस्तीचा शौकी आहे त्याने दुसरा मल्ल समोर पाहिल्यावर तो जरी सर्व सैन्याचा अधिपती असला तरी रथ सोडून पादचारी होतो. तसा जो ज्ञात म्हणून असतो तो विषयासक्त झाला म्हणजे आपल्यास कर्ता असे म्हणतो. ज्याप्रमाणे पानावर बसून आयते जेवणाऱ्या मनुष्याने ते सुख सोडून स्वयंपाकाचे कष्ट करण्यास तयार व्हावे, किंवा आपल्यास पुष्परेणू खाण्यास मिळावे म्हणून भ्रमराने जशी बाग लावण्याची खटपट करावी, अथवा कसोटीने आपले ऐश्वर्य तुच्छ मानून धातू व्हावे, किंवा देवांनी देवळात स्वस्थ बसण्याचे सोडून देऊळ बांधण्यास प्रवृत्त व्हावे, तसे विषयांच्या इच्छेने ज्ञाता जेथे इंद्रियांचे लाड पुरवतो तेथे अर्जुना त्याला कर्ता असे नाव प्राप्त होते. आणि आपण जो ज्ञाता तो कर्ता होऊन ज्ञानाला कारण म्हणजे साधन करतो, मग तेथे ज्ञेय हे सहज कार्य होते. हे सुमते, ज्ञानाच्या त्रिपुटीस अशा रीतीने पालत पडतो जसे नेत्रांचे तेज रात्री उपयोगी पडत नाही, किंवा दैव अनुकूल झाल्यावर श्रीमंताचे विलास बदलतात, अथवा पौर्णिमा झाल्यावर ज्याप्रमाणे चंद्र एक एक कलेने कमी होत जातो, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड पुरवीत असता ज्ञाता हा कर्तेपणाच्या अभिमानात गुंततो. त्यावेळची त्याची लक्षणे आता तुला सांगतो ती ऐक. तर बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार हे या अंतःकरणाचे चतुर्विध चिन्ह आहे. बुद्धी, मन, चित्त आणि अहंकार अंतःकरणाच्या या 4 वृत्ती आहेत.
आणि त्वचा, कान, डोळे, जिव्हा आणि नाक अशी 5 प्रकारची बाह्य इंद्रिय आहेत. त्या ठिकाणी अंतःकरणाच्या वृत्तीच्या योगे जीवास कर्म करण्याविषयी स्फुरण येते. मग या कर्मापासून सुखप्राप्ती होईल असे वाटू लागते. तर नेत्रादी 10ही बाह्येंद्रियांना उठवून त्यांना तो व्यापार करावाच लावतो. नंतर त्या इंद्रिय समुदायाला तोपर्यंत राबवतो की जोपर्यंत कर्माचे फल हाती आले नाही, किंवा जर त्या कर्मापासून दुःख होईल असे दिसले तर त्या कर्माचा त्याग करण्याकरता त्या 10ही इंद्रियांची योजना करतो. मग जसा एखादा राजा वसूल करण्याकरता आपल्या सेवकांना रात्रंदिवस राबवितो, तसा तो ते दुःख नाहीसे होईपर्यंत रात्रंदिवस खटपट करतो. अशा प्रकारे कर्माचा त्याग अथवा स्वीकार करण्याकरता इंद्रियांचे पुढारीपण ज्ञात्याने घेतले, म्हणजे त्यालाच कर्ता असे म्हणतात. आणि कर्ता हा कर्म करण्याकरता अवतांप्रमाणे सर्व इंद्रियांना खपवतो, म्हणून आम्ही त्यास क्रियेची साधने असे म्हणतो. आणि हे करण्याकरता कर्ता ज्या ज्या क्रिया उत्पन्न करतो त्यांनी जे व्यापिले जाते त्यास कर्म असे म्हणतो. सोनाराच्या बुद्धीने दागिन्याने जसे सोने व्यापले जाते, चंद्राच्या किरणांनी जसे चांदणे व्यापले जाते, किंवा विस्ताराने जसा वेल व्यापला जातो, अथवा सूर्याच्या प्रभेने जसा सूर्यप्रकाश व्यापला जातो आणि गोडीने जसा उसाचा रस व्यापला जातो, हे असो अवकाशाने जसे आकाश व्यापले जाते, तसे अर्जुना कर्त्याच्या क्रियांनी जे व्यापले जाते ते कर्म होय, यात शंका नाही. याप्रमाणे अर्जुना तुला कर्म, कर्ता आणि करण या तिघांची लक्षणे सांगितली. तर ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी कर्मप्रवृत्तीकारक आहे. तसेच कर्ता, करण आणि कार्य ही त्रिपुटी हा कर्मसंचय आहे. विस्तवात जसा धूर ठेवलेलाच असतो, बीजात जसा वृक्ष असतो, अथवा मनात जशी नेहमी इच्छा असते आणि सोने जसे सुवर्णाच्या खाणीत सापडते, तसा कर्ता, क्रिया आणि करणे म्हणजे इंद्रिये ही त्रिपुटी कर्माचा जिव्हाळाच म्हणजे उत्पत्ती स्थानच आहे. म्हणून हे पांडुसुत्ता, अमुक कार्याचा मी करता असा जीवाने कर्तेपणा धारण केला म्हणजे सर्व क्रिया जवळ येतात व आत्मा दूर जातो. यास्तव हे सुमते, कर्मापासून आत्मा वेगळाच आहे हे तुला वारंवार काय सांगावे, कारण हे तू जाणतोच. ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणभेदाने 3 प्रकारचे आहेत असे सांख्यशास्त्रात यथार्थ सांगितले आहे, तेही तू ऐक. पण तुला जे ज्ञान, कर्म आणि कर्ता म्हणून सांगितले ती तिन्ही 3 गुणांनी निरनिराळी आहेत. म्हणून अर्जुना, ज्ञान, कर्म आणि कर्ता यांच्यावर विश्वास ठेवू नको, कारण यातील रज आणि तम या 2 गुणांपासून मनुष्य बद्ध होतो व फक्त सत्वगुणच सुटका करण्यास समर्थ आहे. तो सात्विक गुणाचा भेद ज्याविषयी सांख्यशास्त्रात विवेचन केलेले आहे तो तुला समजेल असं सांगतो. जे सांख्यशास्त्र विचाररूपी क्षीरसमुद्रच आहे, आत्मबोधरूपी कमलास प्रफुल्लित करणारा चंद्रच आहे आणि ज्ञान उत्पन्न करणाऱ्या शास्त्रात श्रेष्ठ आहे. किंवा प्रकृती व पुरुष ही दोन्ही जी दिवस आणि रात्र याप्रमाणे एकमेकात मिसळली आहेत, ती निराळी करून दाखविणारा या त्रिभुवनातील सूर्यच आहे, जे अपार अशा मोहाचा 24 तत्वांनी ठाव घेऊन परतत्वाची प्राप्ती करून देऊन सुख उपभोगावस लावते. अर्जुना, असे जे सांख्यशास्त्र ते ज्या गुणांचे स्तवन करते त्या गुणांचे वर्णन असे आहे. ज्या गुणांनी आपल्या बळाने 3 प्रकारचे शिक्के देऊन सर्व दृश्य पदार्थ स्वाधीन करून घेतले आहेत. याप्रमाणे सत्व, रज आणि तम या 3 गुणांचे एवढे सामर्थ्य आहे की त्यांनी ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत 3 भेद केले आहे. परंतु हे सर्व विश्व ज्याच्या योगाने या 3 गुणांच्या सपाटात सापडले ते ज्ञान तुला अगोदर सांगतो. कारण दृष्टी शुद्ध झाली म्हणजे पाहिजे त्या पदार्थांचे स्वरूप समजते. त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान प्राप्त झाले असता सर्व पदार्थांचे शुद्ध स्वरूप कळते. म्हणून सात्विक ज्ञान आता तुला सांगतो, लक्ष दे. असे कैवल्य गुणनिधान भगवान श्रीकृष्ण म्हणाले. तर अर्जुना, तेच खरोखर शुद्ध सात्विक ज्ञान होय की ज्याचा उदय झाल्याबरोबर त्यामध्ये ज्ञेय हे ज्ञात्यासह लीन होते. ज्ञेय हे ज्ञातासह लीन होते. ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला पाहू शकत नाही किंवा समुद्राला नद्यांची ओळखही नसते अथवा आपल्या पडछायेस धरू लागले असता ती सापडतच नाही, त्याप्रमाणे ज्या ज्ञानाला शिवापासून गवतापर्यंत सर्व व्यक्तीत भिन्नपणा दिसत नाही. भिंतीवरील चित्र सारवून पाहिले असता किंवा मीठ धुतले असता जसे होते अथवा जागृत झाल्यावर स्वप्नाची जशी स्थिती होते, तसे ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने ज्ञेय पाहू गेले असता ज्ञाता
ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी नाहीशी होते. परंतु ज्ञात्यास जसे सोन्याची परीक्षा करण्याकरता आपल्या बुद्धीने दागिने आटवून त्यातील सोने काढावे लागत नाही किंवा पाणी प्यावायचे असल्यास त्यावरील लाटा गाळून ते घेत नाहीत, तसा सर्व दृश्य वस्तूंचे ठिकाणी ज्या ज्ञानाला भेद दिसत नाही त्याच ज्ञानाला सात्विक ज्ञान असे म्हणतात. आरसा पाहू गेले असता जसे पाहणाऱ्याचेच प्रतिबिंब त्यात दिसते, तसे ज्ञेय लोटून प्रत्येक वस्तूचे ठिकाणी ज्ञाता आपले स्वरूपच पाहतो. हेच सात्विक ज्ञान मोक्षलक्ष्मीचे मंदिर होय. हे असो, आता तुला राजस ज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. जे ज्ञान वेगळेपणाने सर्व भूतांच्या ठिकाणी नाना प्रकारचे भिन्न भिन्न भाव जाणते ते राजस होय असे समज. तर पार्था तेच ज्ञान राजस होय की जे भूतमात्राच्या ठिकाणी भेदभाव मानून चालते. समजलास? ज्या ज्ञानाने भूतमात्राचे ठिकाणी अनेकत्व मानून आपल्या ठिकऱ्या म्हणजे वेगळेपणा करून घेतल्या आहेत व ज्याने ज्ञात्याला चकवून सोडले आहे. ज्याप्रमाणे निद्रा ही स्वरूपाचे आड अज्ञानाचा पडदा घालून मग स्वप्नातील कष्टमय स्थिती आणते, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाच्या मंदिराभोवताली मायेचा पसारा घालून जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांच्या थापा मारून जे जीवास फसवते. लहान मुलाला दागिन्यांच्या रूपाने सोने दाखविले असता सोन्याची ओळख नसते, तसे नामरूपांच्या भेदामुळे ज्या ज्ञानाला अद्वैत दुरावते. अज्ञान मनुष्याला मातीपासून केलेली मडकी आणि घागरी ही दाखवली असता त्यास जशी मूळ मातीची ओळख नसते अथवा दिवा पाहिला असता अग्नीची ओळख नसते किंवा मूर्ख माणसाला वस्त्र दाखवले असता तंतूंची ओळख पटत नाही अथवा त्यास पडद्यावरील चित्रे दाखवली असता पडद्याची ओळख नसते, तसे भूत मात्र भिन्न भिन्न आहे. या समजुतीने ज्या ज्ञानाची ऐक्यबोधाची भावना नाश पावली आहे, मग लाकडे पेटल्यावर त्यांचे आकाराप्रमाणे अग्नी निरनिराळा आहे अथवा फुलांवरून वास निराळे आहेत अथवा चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे ते हलल्यावर चंद्राचे तुकडे झाले आहेत, तसा नाना प्रकारच्या पदार्थात पुष्कळ भिन्नपणा आहे अथवा वेशावरून लहान आणि मोठा हा भेद आहे. या समजुतीने जे भरलेले ज्ञान ते राजस ज्ञान होय. आता गावाबाहेर असणाऱ्या मांगाचे घर वस्ती करण्यास अयोग्य एवढ्याच करता वाट सरात सांगावे लागते, तशी तामस ज्ञानाची लक्षणे तुला सांगतो, ती पूर्ण ध्यानात ठेव. हे जे ज्ञान एक शरीर अथवा उपास्य देवतेची मूर्ती या पलीकडे काही नाही असे पाहते, जे असंयुक्तिक आणि ज्यात काही तात्पर्य नाही व जे थोडे असते त्यास तामस ज्ञान असे म्हणतात. तर अर्जुना, जे ज्ञान विधिरूपी वस्त्र पांघरल्याशिवाय संचार करते आणि म्हणूनच ते नग्न नसल्यामुळे सर्व शास्त्रांची माता जी श्रुती ती त्याला पाठमोरी असते. इतर शास्त्र त्या ज्ञानास बट्टा लावून त्याची निंदा केली असता आपल्यास विटाळ होईल म्हणून स्मलेंच धर्मरूपी डोंगरावर ज्याची बोळवण केली, जे ज्ञान तमोगुण रूपी ब्रह्मराक्षसाचा संचार झाल्यामुळे वेड्याप्रमाणे फिरते, जे शरीर संबंधाची अडचण बाळगीत नाही आणि पदार्थाचे ठिकाणी निषेधपणा ओळखीत नाही, जसे ओसाड गावात सोडलेले कुत्रे स्वेच्छेने वागते, त्याच्या तोंडात सापडत नाही अथवा जे खाल्ले असता तोंड भासते तीच वस्तू ते टाकते, बाकी सर्व वस्तू त्याचपाशी खपतात. उंदराने सोने चोरले असता ते चांगले अथवा वाईट हेही तो जाणत नाही अथवा मांस खाणारा हा मांसाचे ठिकाणी काळे व गोरे हा भेद जाणत नाही किंवा रानात वनवा लागल्यावर त्याला जसा कसलाच विचार राहत नाही अथवा प्राणी जिवंत किंवा मेलेला याचा विचार न करता माशी वाटेल त्यावर बसते. अरे, कावळ्यास जसा अन्न ओकलेले किंवा वाढलेले, साजूक किंवा सडलेले हा विचार नसतो, तसे अपवित्र वस्तूचा त्याग करावा अथवा शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करावा. हे विषयांचे भरात जे जाणत नाही तर जी वस्तू दृष्टीस पडेल त्या वस्तूचा उपभोग घेते आणि मग स्त्री असल्यास आणि द्रव्य असल्यास उदरात वाटून घेते. उदकाचे ठिकाणी हे तीर्थ किंवा हे अपवित्र ही ज्यास ओळख नसते, परंतु त्यापासून तहान भागते एवढेच सुख जे मानते. त्याचप्रमाणे भक्ष व निंद यांचा जे विचार करीत नाही, परंतु आपल्याला जे आवडेल तेच पवित्र आहे असा ज्याचा निश्चय झालेला असतो आणि स्त्री जात म्हणून जेवढी आहे तिच्याविषयी भोग्यविषयी एवढीच ज्याची ओळख आहे व तिचे ठिकाणी आप्तपणा करण्याविषयी जे तत्पर असते, हे पहा. आपल्या
जे उपयोगी पडतील तेच आपले सोयरे आहेत आणि देहसंबंध ज्यांच्याशी आहे ते सोयरिकीस योग्य नाहीत, अशी ज्या ज्ञानाची समजूत असते. मृत्यूला दृश्य पदार्थ मात्र हे भक्षस्थानीच होत आणि अग्नीला सर्व दृश्यमान वस्तू काष्ठाप्रमाणेच आहेत. तसे तामस ज्ञानाला जगात असलेले सर्व धन आपलेच आहे असे वाटते. याप्रमाणे सर्व जग हे उपभोगाकरताच निर्माण केले आहे अशी ज्या ज्ञानाची समजूत झालेली आहे त्यास देहभरणाशिवाय दुसरा पुरुषार्थच नसतो. आकाशातून पडलेल्या पाण्यात जसे समुद्रासच मिळावे लागते तसे कोणतीही खटपट करणे झाल्यास ते ज्ञान पोटाकरताच करते. स्वर्ग किंवा नरक यांच्या प्राप्तीकरता यथाशास्त्र आणि निषिद्ध आचरण हेच कारण होय. याविषयी ज्या ज्ञानास अज्ञान असते देहाच्या तुकड्यासच आत्मा हे नाव आहे आणि ईश्वर ही दगडाचीच मूर्ती आहे, या पलीकडे ज्याच्या बुद्धीची धाव नसते आणि ते असे म्हणते की हे शरीर पडल्यावर आत्मा केलेल्या कर्मासह नाश पावतो, मग कर्माची फळे भोगाव्यास या मृत्यूलोकी कोणाच्या रूपाने आत्मा राहतो? किंवा आपल्या कर्मास ईश्वर साक्षी असून तो त्या कर्माची फळे भोगाव्यास लावतो असे म्हणावे तर सोन्या रुपयाच्या केलेल्या देवांच्या मूर्ती बाजारात नेऊन विकल्या असता त्याचबद्दल देव शासन करील अशी भीती नसते. गावातील प्रमुख देव जर कर्माबद्दल शासन करतील म्हणावे तर त्या मूर्ती ज्या डोंगरातील दगडांच्या तयार केलेल्या असतात ते डोंगर स्वस्त का बसतात? याप्रमाणे कदाचित देव आहे असे मानले तरी तो दगडाची मूर्ती आहे असे समजते आणि आत्मा म्हणजे देहच असे समजते. याशिवाय पाप किंवा पुण्य ही सर्व लटकी आहेत आणि अग्नी पेटल्यावर पुढे येणाऱ्या सर्व जिन्सांचे भक्षण करतो. त्याप्रमाणे जी जी गोष्ट भोगण्यास मिळेल तिचा भोग घेण्यातच हित आहे असे जो समजतो. चर्मचक्षूंनी जे जे पदार्थ दृष्टीस पडतील आणि इंद्रिये ज्या विषयांची गोडी लावतील त्याच गोष्टी खऱ्या आहेत असा ज्याचा पक्का अनुभव आहे. किंबहुना पार्था आकाशात धुराचे लोट व्यर्थ जातात त्याप्रमाणे ज्याची बुद्धी अशा रीतीने वाढत जाते. अथवा उसास आलेली कणसे किंवा नपुसंक मनुष्य अथवा निवडुंगाचे वन ही जशी सर्व निरुपयोगी आहेत अथवा बालकाचे मन जसे चंचल असते किंवा चोराने चोरून आणलेले धन जसे त्याला राजरोस वापरता येत नाही अथवा शेळीचे गळ्यास असणारे स्तन जसे निरुपयोगी असतात तसे जे निरर्थक आणि ओशाळलेले ज्ञान त्यास मी तामस ज्ञान असे म्हणतो. त्यालाही ज्ञान म्हणण्याचे कारण इतकेच की मनुष्य जन्मांध असला तरी त्याच्या डोळ्यांचे वर्णन करू लागले असता त्याचे डोळे मोठे आहेत असे आपण म्हणतो किंवा बहिराचे कान काय मोठे आहेत असे त्यास ऐकू येत नसताही वाखाणतो. अथवा पिण्याच्या अपवित्र वस्तूस आपण पान म्हणजे पिण्याची वस्तू असे म्हणतो. तसे या तामस ज्ञानाला ज्ञान हे आडनाव होय. हे असो, आणखी किती वर्णन करावे तर असे जे ज्ञान त्यास ज्ञान न समजता प्रत्यक्ष तमोगुणच समजावे. याप्रमाणे हे श्रोतृ श्रेष्ठा 3 गुणांनी भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणे सांगितली. हे धनुर्धरा, आता याच 3 प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया उघड दिसतात. म्हणून पाण्याला जिकडे लावावे तिकडे जसे ते जाते तसे कर्म हे ज्ञानाच्या 3 भागांनी निरनिराळे घडते. तेच ज्ञानाच्या अनुरोधाने जे 3 प्रकारचे कर्म होते त्यापैकी सात्विक कर्माची लक्षणे प्रथम तो ऐक. फलाची इच्छा न करता जे नित्य नैमित्तिक कर्म कर्तेपणाचा अभिमान सोडून राग द्वेष रहित केले जाते त्याला सात्विक कर्म असे म्हणतात. तर प्रतिव्रता स्त्री आपल्या प्रिय पतीस जसे आलिंगन देते तसे आपल्या अधिकारानुरूप आपल्यास उक्त असेल ते कर्म जो आचरण करतो. सावळ्या रंगाच्या शरीरात जसे चंदन शोभते आणि स्त्रियांच्या नेत्रास जसे अंजन शोभा देते तसे जे अधिकारानुरूप नित्य आचरण केले असता भूषण होय. ते नित्य कर्म करीत असून त्यात नैमित्तिक कर्माची भर पडली असता सोन्याच्या दागिन्यास सुगंधाने शोभा येते त्याप्रमाणे होय. जशी शरीराने, जीवाने आणि संपत्तीने माता आपल्या बालकाचे रक्षण करते तरी तिला कंटाळा आला असे कधी वाटतच नाही, तसे सर्वपरी कर्माचे अनुष्ठान फलाची इच्छा न करता करतो व ते सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो. आणि आपला प्रिय पती घरी आल्यावर त्याच्या भोजनाचे समयी आपल्यास जिन्नस उरेल किंवा संपेल हे जसे पतिव्रतेच्या लक्षातसुद्धा येत नाही तसे कर्म करीत असता साधूजन घरी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य करण्यात वेळ मोडून जरी कर्म राहिले तरी जो कर्म करण्याचे राहिले
असा खेद मनास होऊ देत नाही आणि रागवत नाही आणि ते कर्म शेवटाच गेले असताही तो आनंदाने गर्व मानित नाही. या युक्तीने जे कर्म होते त्याला अर्जुना सात्विक कर्म असे म्हणतात. यापुढे राजस कर्माचे खरे स्वरूप तुला सांगतो, ते ऐकण्यास हयगय करू नको. पण जे कर्म फलाची इच्छा धरून अहंकारपूर्वक आणि पुष्कळ आयासाने केले जाते त्याला राजस कर्म असे म्हणतात. तर घरी माता पितरे असून त्यांच्याशी जो संसारात गोड भाषणही करीत नाही, परंतु मूर्खाप्रमाणे जगातील सर्व लोकांचे आदरातिथ्य करतो, किंवा तुळशीचे झाडास दुरून पाण्याचा शिंतोडा पडू देत नाही, कारण त्यापासून फल किंवा पुष्प यांची प्राप्ती नाही, परंतु द्राक्षाच्या झाडास दूध घालतो, त्याप्रमाणे आवश्यक अशी जी नित्य नैमित्तिक कर्मे त्यांचे आचरण करण्याविषयी जो बसल्या जागेवरून उठत सुद्धा नाही. एरवी काम्य कर्माविषयी सर्व देह जरी झिजला तरी त्यास क्षीण येत नाही, थोडकेच केले असे तो मानतो. अरे, वाढीदिडीच्या व्यापारात जसे खर्च करण्यास ज्याची तृप्ती होत नाही व जमिनीत धान्य पेरू लागल्यावर कितीही पेरले तरी त्याला पुरेसे वाटत नाही, किंवा परीस हाती आल्यावर जो लोखंडाचे सोने करण्याकरता तयार केलेले सोने विकून लोखंडच खरेदी करतो, त्याप्रमाणे फळावर आशा ठेवून कठीण अशी काम्यकर्मे पुष्कळ करतो, परंतु ती थोडीच केली असे मानतो. याप्रमाणे फळाची इच्छा धरून काम्यकर्मे जितकी असतील तितकी यथाविधी करतो आणि केलेल्या कर्माची आपल्या तोंडाने खूप वाखाणणी करतो व त्या केलेल्या कर्माची चहूकडे वाणे वाटतो. अशा रीतीने मनात अभिमान उत्पन्न झाल्यावर बाप अथवा गुरु यास मानित नाही. कालज्वराने व्याप्त झालेल्या मनुष्यात जसे औषध लागू पडत नाही, तसा अहंकारयुक्त होऊन आणि फलावर नजर ठेवून अगत्याने जे जे कर्म करतो, परंतु कोल्ह्याट्याचे श्रम त्याला केवळ उदरभरणासच उपयोगी पडतात, तसे अति कष्टाने कर्म करून त्याला दुसरे काहीही प्राप्त होत नाही. एक कणाकरता उंदीर जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळ्याच्या प्राप्तीकरता बेडूक समुद्र ढवळतो, भिक्षेस दुसरी प्राप्ती न होता गारुडी जसे सापाचे ओझे वाहतो, काय करावे या लोकांना खटपटच प्रिय आहे. हे असो, एका कणाच्या आशेकरता वाळवी ही पाताळापर्यंत खोल खणते, त्याचप्रमाणे स्वर्गसुखाचे प्राप्तीकरता जे श्रम करतात, याप्रमाणे अति दगदगीचे असे जे काम्य कर्म त्याला कर्म असे म्हणावे. आता तामस कर्माची लक्षणे सांगतो ती ऐक. परिणाम, हानी, हिंसा व आपले सामर्थ्य इकडे लक्ष न देता अज्ञानाने जे कर्म केले जाते त्याला तामस कर्म असे म्हणतात. तर तामस कर्म हे होय की जे निंदेचे काळे पापमय घरच होय आणि ज्याच्या योगे निषेधाच्या जन्माचे सार्थक झाले आहे. जन्माचे सार्थक झाले आहे. जे कर्म झाले असतात त्यापासून काहीच फलप्राप्ती दृष्टीस पडत नाही. जशी पाण्यावर रेघ ओढली असता ती निष्फल होय, किंवा ताकाची निवळ घुसळली असता जसे लोणी निघत नाही, किंवा सोनाराची घरातल्या राखेशिवाय इतर ठिकाणची राख फुंकीत बसले असता जसे सोन्याचे कण वगैरे काही सापडत नाही, अथवा वाळू पाण्यात घातली असता जसे तिजपासून तेल किंवा पेंड काहीच उत्पन्न होत नाही, अथवा भूस उफनणे किंवा आकाशात बाण मारीत बसणे, अथवा वाऱ्यास धरण्याकरता फास टाकणे, या गोष्टी त्याप्रमाणे ज्या कर्माचे आचरण करूनही व्यर्थ होते. एरवी नरदेहासारखी अमूल्य वस्तू प्राप्त होऊन आणि संपत्तीही खर्च करून जे कर्म केले असता जगाला उलट दुःख मात्र होते. ज्याप्रमाणे कमळे काढण्याकरता त्यावर काट्यांचा फास टाकून ओढला असता आपल्यास श्रम होऊन कमलांचाही नाश होतो, किंवा पतंग ज्याप्रमाणे दिव्याचा हेवा करून त्यावर झडप घालतो आणि स्वतः नाश पाहून जगालाही अंधार करतो, त्याप्रमाणे आपले सर्वस्व वाया जाऊन देहाला श्रम जरी झाले तरी दुसऱ्यास ज्या कर्मापासून अपाय होतो, माशी ही स्वतः गिळवते, पोटात जाऊन स्वतः मरते, पण दुसऱ्याला वांती करून शिणवते, तर जे आपण त्या वाईट गोष्टींची आठवण करून देते. बरे, तेही कर्म करण्याचे आपल्यात सामर्थ्य आहे किंवा नाही हा पुढील विचार तर करावा, पण तसेही नाही न करता कर्म करू लागतो. माझा केवढा प्रयत्न व त्याचा मी केवढा पसारा मांडला आहे आणि तो केल्या वाचून मला काय प्राप्ती होणार, या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तोडून टाकतो आणि त्या कर्माबद्दल अभिमान बाळगतो. अग्नी ज्या वेळूपासून उत्पन्न होतो ती आपली राहण्याची जागा वेळूचे बेट जाळून पसरतो, अथवा आपली मर्यादा सोडून समुद्र वाढला म्हणजे मग लहान किंवा मोठी वस्तू
याचा विचार न करता पवित्र व अपवित्र वस्तू एकत्र करून चालतो, तसे योग्य अयोग्य एके ठिकाणी रगडून आपले आणि दुसऱ्यांचे हा भेद जे उरू देत नाही ते तामस कर्म असे समज. याप्रमाणे अर्जुना, गुणांच्या भिन्नपणाने कर्म 3 प्रकारचे कसे झाले ते तुला दाखवल्यासह स्पष्ट करून सांगितले. आता या कर्माचा अभिमान बाळगून त्याचे आचरण करणारा जो जीव तो याचे योगाने 3 प्रकारचा झाला आहे. ज्याप्रमाणे एकाच पुरुषावर ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या 4 आश्रमांच्या योगे 4 अवस्था दिसतात, त्याचप्रमाणे कर्माच्या भेदाने कर्त्याला 3 अवस्था येतात. तर त्या 3पैकी सात्विक अवस्थेचे प्रथम वर्णन करतो, ते पूर्ण लक्ष देऊन ऐक. सर्व संग परित्यागी, निरंकारी, धैर्य आणि उत्साह यांनी युक्त आणि कार्याच्या सिद्धीपासून अथवा असिद्धीपासून विकार न पावणारा याला सात्विक कर्ता असं म्हणतात. तर ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील चंदनाच्या फांद्या फलाची इच्छा न धरता सरळ वाढतात, तथापि त्या झाडाच्या सर्व भागास उत्तम सुवासच असतो, किंवा नागवेल न फळताही सार्थकी लागतो. नागवेलीला जरी फळ येत नाही तरी तिची पानेच उपयोगी पडतात, त्याप्रमाणे जी सर्वतोपरी उत्तम आहेत त्या नित्य नैमित्तिक कर्माच्या फलांची इच्छा न धरता जो त्यांचे आचरण करतो, पण त्याला फलशून्य असे म्हणू नये, कारण त्या कर्माला विफलता नाहीच. म्हणून अर्जुना, फळे कुठून येणार आणि ती कर्मे आदराने करतो, पण कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही. ज्याप्रमाणे पावसाळ्यातील मेघ समुदाय काही गर्जना न करता वृष्टी करतात, त्याचप्रमाणे परमात्म्याला अर्पण करण्यास योग्य होतील अशी कर्मे करण्याकरता कालाची मर्यादा न सोडता देहशुद्धी साधून कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्ररूप दिव्याने पाहतो. कर्माच्या योग्यतेचा निर्णय शास्त्राच्या अनुरोधाने करतो. इंद्रिये आणि वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास जाऊ न देता जो नियमाची बेडी पायात बाळगतो, इंद्रिये आणि वृत्ती यांचे ऐक्य करून फलाकडे चित्तास न जाऊ देता जो नियमाची बेडी पायात बाळगतो, ही अट सहन करण्याकरता उत्तम प्रकारचे धैर्य आपल्या अंगी असावे. अशाविषयी जो आपले मनात जिवंत चिंता वाहतो, म्हणजे अहोरात्र त्याचविषयी विचार करीत असतो आणि आत्म्याचे प्राप्तीविषयी कर्म करीत असता देहाच्या सुखाची पर्वा करीत नाही, तो आळस आणि झोप टाकून देतो व त्याला भुकेचीही आठवण येत नाही. आणि त्यायोगे जो सुखावस्था दूर पळते, तो सोने ज्याप्रमाणे आचीत घातल्यावर वजनास कमी भरले तरी कसाच जास्त लागते, त्याचप्रमाणे कर्म करण्याकरता नाना प्रकारे अधिकाधिक उत्साह धरतो. जेथे खरोखर प्रीती आहे तेथे जीवितही तुच्छ असते. सहगमन करताना अग्नीत उडी टाकते समही पतिप्रेमामुळे पतिव्रता स्त्रीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. मग अर्जुना, आत्मप्राप्तीकरता प्रिय वस्तू प्राप्त होण्याविषयी ज्याला इच्छा झाली आहे त्याच्या शरीरास जरी कष्ट झाले तरी त्यास खेद होईल का? म्हणून विषय सुखेच्छा नाहीशी होऊन जो देहाविषयी अभिमान कमी होतो, तो कर्म करण्याविषयी त्याला दुप्पट आनंद होतो. त्याप्रमाणे कर्म करीत असता एखादे वेळी ते कर्म जरी बंद पडले तरी, गाडा डोंगरावरून आपोआप खाली पडून त्याचे तुकडे झाले तरी जसे त्याला त्याचबद्दल अवघड वाटत नाही, तसे कर्म राहिले असता तो यत्किंचितही खेद मानित नाही. अथवा आरंभलेले कर्म पूर्णपणे सिद्धीस केले असताही त्याबद्दल प्रतिष्ठा मिरू जाणवत नाही. अर्जुना, कर्माचे आचरण करीत असता ही लक्षणे ज्याच्या ठिकाणी आढळतील त्याच्या निश्चयाने सात्विक कर्ता म्हणावे. हे धनंजय, आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो, कारण जगातील सर्व अभिमानांचे हे माहेरघरच आहे. विषयासक्त, कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी, घातकी, अपवित्र आणि हर्ष व शोक यांनी युक्त असा जो करता तो राजस म्हणून प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे गावातील सर्व घाणेरडे पदार्थ टाकण्याचे उकिरडा हे ठिकाण असते, अथवा सर्व अमंगल पदार्थ जसे स्मशानात टाकतात, त्याचप्रमाणे वस्तुतः पाहिले असता ही जगातील सर्व कामांची पाय धुण्याची जागाच होय. म्हणून ज्या कर्मापासून इच्छित फलप्राप्ती होईल ते कर्म करण्याकडे रोख ठेवतो आणि आपण संपादन केलेल्या पदार्थांपैकी एक कवडीही खर्च करीत नाही आणि क्षणोक्षणी त्या पदार्थावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण मनुष्य आपल्या ठेवीवर जसे नेहमी लक्ष ठेवतो, तसा हा दुसऱ्याचे पदार्थ मिळविण्याविषयी
दक्ष असतो. जसा बगळा मासा धरण्याविषयी मोठा तत्पर असतो आणि बोरीचे झाड जसे जवळ गेले असता वस्त्र अडकवून गुंतविते, दांडगाईने काढू लागल्यावर अंगास ओरखटते व तिची फळे पाहू गेले असता कोलिताप्रमाणे आंबट असतात, तसे काया वाचा मने करून जो दुसऱ्यास दुःख देतो आणि आपले हित साधण्याकरता दुसऱ्याचे हिताकडे लक्ष देत नाही, तसेच स्वतः जे कर्म आरंभले ते निरंतर चालण्याचा नेम नसतो आणि त्या कर्माविषयी ज्याचे मनाला कंटाळा येत नाही. धोत्राचे फळास जशी आतून भूल आणि बाहेरून काटे असतात, तसा जो शुचित्वाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो आणि अर्जुना केलेल्या कर्माची फलप्राप्ती झाली असता त्या आनंदाचे भरात दुसऱ्यास वेडावून दाखवतो, अथवा आरंभलेले कार्य फलद्रूप न झाले म्हणजे शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो. अशा रीतीने कर्माविषयी ज्याची वागणूक दृष्टीस पडेल तो राजस करता होय असे खचित समज. आता यानंतर वाईट कर्माची खाणच असा जो तामस करता त्याची लक्षणे तुला कळतील अशी सांगतो. अजितेंद्रिय, मूर्ख, उन्मत्त, कपटी, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न करणारा, आळशी, दुर्मुख आणि चेंगट असा जो करता त्याला तामस म्हणतात. तर आपल्या स्पर्शामुळे समोर येणारे जिन्नस कसे जळतात हे जसे अग्नी समजत नाही, अथवा आपल्या धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो हे शस्त्राला समजत नाही, किंवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश कसा होतो हे काळकूट विषाला समजत नाही, तसा हे धनंजया ज्या क्रियेने आपला आणि दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, ज्याप्रमाणे वावटळ सुटल्यावर वायू हवा तसा वाहतो, त्याचप्रमाणे ती कर्मे करतेवेळी यास काय लाभ झाला याची जो काळजी बाळगत नाही. हे बघ अर्जुना, ज्याच्या कृतीला आणि इच्छेला काही मेळ नसतो असल्या तामस कर्त्याला पाहून त्याचे पुढे वेड्याची काय किंमत आहे. आणि बैलाचे कासे जसे गोचिड अगदी चिकटून राहतात, तसे इंद्रियांनी दिलेले भोग भोगून जो आपले जीवित रक्षण करतो. ज्याप्रमाणे लहान मुलास हसण्यास आणि रडण्यास वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे ज्याच्या कृतीत काही मेळ नसतो, प्रकृतीचे स्वाधीन असल्यामुळे काय करावे आणि काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते, आणि केराने जसा उकिरडा फुगतो तसा जो कुकर्माने फुगलेला असतो, म्हणून गर्वाच्या भरात ईश्वरासही नम्र होत नाही आणि ताठ्याने डोंगरालाही तुच्छ करतो. आणि ज्याचे मन म्हणजे केवळ विषयाच्या लाटाच होत, ज्याचे आचरण नेहमी चोरटे, वरकांती दिसण्यास चांगले पण अंतर्यामी दुसऱ्याचा घात करणारे, आणि दृष्टी केवळ वेश्यांच्या मालिकेप्रमाणे दिसण्यात गोड पण दुसऱ्याचे सर्वस्व हरण करणारी होय. किंबहुना ज्याचा सर्व देह कपटाचाच बनलेला आहे आणि ज्याचे आयुष्य जुगाराचे म्हणजे वाईट कृत्याचे माहेरघरच होय, त्याची प्रसन्नता म्हणजे केवळ अभिलाषरूपी भिल्लांचे गावच होय. म्हणून त्या वाटेने कोणीही जाऊ नये आणि दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून ज्यास वैर उत्पन्न होते, ज्याप्रमाणे दुधात मीठ घातले असता ते पिण्यास योग्य होते, अथवा कितीही थंड पदार्थ अग्नीत घातला तर तो अग्नी उलट त्याच क्षणी धडाडतो. किंवा अर्जुना, कितीही उत्तम पदार्थ असले तरी ज्याप्रमाणे ते पोटात गेले म्हणजे त्यांचा मलच होतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले यांनी ऐकले किंवा पाहिले तर ते याला सहन न होऊन तो उलट निंदा करू लागतो, त्याला वाईट वाटते. सर्पास दूध पाजले तरी ज्याप्रमाणे त्याचे विषच होते, त्याचप्रमाणे दुसऱ्याचे गुण ऐकल्याबरोबर जो त्यास दुर्गुण मानतो आणि इहलोकी कीर्ती होऊन ज्याचे योगाने परलोकही मिळेल असे कृत्य ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस त्याला हटकून झोप ठेवल्याप्रमाणे येते. आणि वाईट कर्माच्या वेळेस ती झोप विटाळशी सारखी दूर राहते. हे पहा, द्राक्षांच्या किंवा आंब्याच्या दिवसात ज्याप्रमाणे कावळ्यास मुखरोग होतो किंवा घुबडाचे डोळे ज्याप्रमाणे दिवसा फुटतात, त्याचप्रमाणे पवित्र काळ म्हणजे पर्वणी आली असता त्याच्यावर आळस लोटतो आणि अन्यायाचे कर्म करतेवेळी तोच आळस त्याचे हुकमात वागतो. जसा समुद्राचे पोटात अग्नी म्हणजे वडवानल अखंड जळत असतो, तसा याच्या अंतःकरणात दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही असा विषाद असतो. लेंड्याचे विस्तवात जसा धूरच असतो किंवा अपानद्वाराने निघणारा वायू जसा दुर्गंधयुक्तच असतो, तशी जन्मभर विषादाची गाठ ज्याच्या जीवाशी असते
म्हणजे मनात विषादच जो बाळगतो आणि अर्जुना जो कल्पांताच्याही पलीकडे लाभ होईल अशा कल्पनेने व्यापाराला आरंभ करतो. अरे, जगातील लोक जे व्यापार करीत नाहीत ते करण्याविषयी मनात इच्छा धरून कर्म करतो, परंतु ज्यापासून तृणाचाही लाभ त्यास होत नाही असा जो लोकांमध्ये मूर्तिमंत पापाची राशीच होय, तो निःसंशय तामस करता असे जाण. याप्रमाणे अर्जुना, तुला कर्म, कर्ता आणि ज्ञान या तिहीची त्रिविध लक्षणे सांगितली. हे धनंजया, गुणांच्या योगाने झालेले बुद्धीचे आणि धैर्याचे 3 प्रकारचे भेद तुला वेगवेगळे सांगतो ते ऐक. आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी सर्व अलंकार घालून आत्मनिश्चयाचा चांगलेपणा ज्या बुद्धिरूप आरशात स्पष्ट दिसतो त्या बुद्धीचेही 3 प्रकार केले आहेत. अर्जुना, अरे, या सत्व, रज, तम गुणांनी जगातील कोणत्या वस्तूचे 3 प्रकार केले नाहीत? पोटात अग्नी नाही असे या सृष्टीत कोणते लाकूड आहे? त्याचप्रमाणे जिचे 3 प्रकार नाहीत अशी दृश्य वस्तूत कोणती वस्तू आहे? म्हणून या गुणांनी बुद्धीचे 3 प्रकार झालेले आहेत. तसेच धृतीचेही 3 गुणांनी 3 प्रकार झालेले आहे. तेच निरनिराळे भेद त्यांच्या चिन्हासह वर्तमान विस्तारपूर्वक सांगतो. परंतु हे धनंजया, बुद्धी आणि धृती या दोन्हीपैकी अगोदर बुद्धीच्या भेदाची लक्षणे सांगतो. तर हे सुभटा, मनुष्याला या संसारात येण्यास उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 मार्ग आहेत. हे 3 मार्ग म्हणजे अकरण, काम्य कर्म आणि निषिद्ध कर्म हे प्रसिद्ध आहेत. आणि प्राणीमात्राला याच्यापासून संसार भय प्राप्त होत असते. हे पार्था, प्रवृत्ती म्हणजे कर्ममार्ग, निवृत्ती म्हणजे संन्यास मार्ग, काय करावे आणि काय करू नये, भय कशापासून आणि अभय कशापासून, आणि बंध कसा होतो आणि मोक्ष कसा होतो, हे जी बुद्धी जाणते तिला सात्विक बुद्धी असे म्हणतात. यापैकी या लोकी अधिकार संमत आणि विधीच्या ओघाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्य कर्मच एक उत्तम होय. तेच नित्य कर्म आत्मप्राप्तिरूप फलावर दृष्टी ठेवून तृषाक्रांत मनुष्य जसे अत्यंत आदराने पाणी पितो तसे करावे. अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अशा जन्मभयापासून सोडवते आणि मोक्षप्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो तो संसार भयापासून मुक्त होतो आणि या आचरणाने मुमुक्षत्वाच्या पायरीला येऊन पोचतो, म्हणजे मोक्षमार्गाला लागतो. या नित्यकर्मावर भरोसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी निश्चय करते तेच मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे, तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेलीच आहे. म्हणून ज्याची निवृत्तीचे पायावर प्रवृत्तीची उभारणी आहे अशा या कर्मात बुडीकान मारावी. लहान तहान लागलेल्या मनुष्यास पाणी असल्यावर पुरात बुडणाऱ्याजवळ भोपळा असताना अंधकारात सूर्याच्या प्रकाशाचे साह्य असल्यावर अथवा पथ्यासह औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा आश्रय असला तर त्याच्या जीवास जसे भय नाही, तसे या नित्यकर्माचे आचरण केले असता मोक्षप्राप्ती होतेच होते. हे नित्यकर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ खरोखर आचरणास योग्य नव्हते अशी जी काम्यादिक कर्मे जी संसारभय उत्पन्न करतात आणि ज्यांच्यावर निषिद्धपणाचा शिंतोडा आहे त्या अनाचरणीय आणि जन्ममरणदायक अशा वाईट कर्मापासून जो आपली प्रवृत्ती मागल्या पायीच वळवतो, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही आणि तापून लाल झालेला सूळ जसा हातात धरवत नाही, अथवा काळा नाग फुसकारे टाकीत असलेला दिसत असला म्हणजे त्यास हात घालवत नाही, व ज्याप्रमाणे वाघाचे जाळीत कोणी जाऊ शकत नाही त्याचप्रमाणे निषिद्ध कर्म केले असता महाभय उत्पन्न होईल असा ज्या बुद्धीचा निश्चय होतो, विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले असता मरण चुकत नाही, तसे निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्ममृत्यू चुकत नाहीत. मग निषिद्ध कर्माचे आचरण केले असता जन्ममृत्यूचे भय प्राप्त होते असे समजून जी बुद्धी त्याचा त्याग करते, रत्न पारखी जसा खरा खोट्याचा निर्णय करतो तसा कार्य आणि अकार्य याविषयी प्रवृत्ती निवृत्तीरूप मापाने जी निर्णय करते, तसेच ज्या बुद्धीला चांगले आणि वाईट हे स्पष्ट समजते ती सात्विक बुद्धी होय असे समज. ज्या बुद्धीच्या योगे जीव हा धर्म आणि अधर्म आणि कर्तव्य आणि अकर्तव्य हे यथार्थ रीतीने जाणत नाही तिला राजस बुद्धी म्हणतात.
आणि बगळ्यांच्या गावात जसे दूध आणि पाणी एकत्रच घेतले जाते, किंवा अंधाळा ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र यांच्यामधील भेद जाणत नाही, ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करता येतो, तोच लाकूडही कोरण्यास प्रवृत्त होतो, परंतु त्याचा भ्रमरपणा काही नष्ट होत नाही, त्याप्रमाणे धर्म अधर्म रूपाने असणारी जी कार्ये त्यांची निवड न करता जी बुद्धी त्यांचे आचरण करते, अरे परीक्षेशिवाय मोती घेतले असता क्वचित चांगली मिळतील, बाकी मिळणार नाहीत, हे अगदी ठरलेले आहे. तसे निषिद्ध कर्म साहजिकपणे प्राप्त न झाले तरच राहते. एरवी जेथे चांगले आणि वाईट ही दोन्ही कर्मे सरसकटच मानली जातात, जसे सर्व समाजात योग्य आणि अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, सर्व समाजास योग्य आणि अयोग्य यांचा विचार न करता आमंत्रण द्यावे, तसेच चांगल्या आणि वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी ती राजसबुद्धी होय. पार्था, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्माला धर्म मानणारी आणि अर्थाचा अनर्थ करणारी ती तामस बुद्धी असे म्हटले आहे. आणि राजा ज्या मार्गाने जातो ते चोरास जसे आडमार्ग होत, म्हणजे राजमार्ग जसे चोराच्या उपयोगी नाहीत, किंवा राक्षसाला रात्री जसे उजाडते, अथवा धनाचा ठेवा असून भाग्यहीनाला जशी ती कोळशाचीच रास दिसते, म्हणून धन जवळ असताना त्याला ते नाही सारखेच होते, तसे शास्त्रात सांगितलेल्या सर्व मार्गाचे आचरण करणे ते ज्या बुद्धीला घातक वाटते आणि खऱ्या गोष्टी खोट्या भासतात, जी शास्त्रांचा खरा अर्थ टाकून उलट अर्थ करते आणि जे गुण म्हणून आहेत त्या सर्वांस दोष मानते, किंबहुना श्रुतीस मान्य असलेल्या ज्या गोष्टी त्याही ज्या बुद्धीला विपरीत भासतात, त्या बुद्धीला अर्जुना कोणालाही न विचारता बेलाशक तामसी म्हणावे. हे पहा, दानधर्माला रात्र उचित आहे काय? याप्रमाणे अर्जुना, तुला बुद्धीचे 3 भेद स्पष्ट करून सांगितले. आता याच बुद्धीचा कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती अशी संज्ञा प्राप्त होते आणि तिचेही 3 प्रकार आहेत. त्या धृतीच्याही 3 प्रकारांची लक्षणे तुला स्पष्टपणे सांगतो, तिकडे लक्ष दे. पार्था, ज्या एकनिष्ठ धैर्याने मन प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया मनुष्य समाधी कायम ठेवून करतो ते सात्विक धैर्य होय. ज्या एकनिष्ठ धैर्याने मन प्राण आणि इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य समाधी कायम ठेवून करतो ते सात्विक धैर्य होय. तर सूर्योदय होताच जसा चौर्य कर्मासह अंधकार नाहीसा होतो, किंवा राजाज्ञा झाली असता कुव्यवहार बंद पडतो, किंवा वारा एकसारखा सपाटाने वाहू लागला म्हणजे मेघ हे आपल्या गर्जनासह नाहीसे होतात, अथवा अगस्ती ऋषीच्या दर्शनाने समुद्राच्या गर्जना बंद पडतात, किंवा चंद्रोदय झाल्यावर सूर्यविकसी कमले आपोआप मिटतात. फार काय सांगावे, गर्जना करून सिंह पुढे आला तर मदोन्मत्त हत्तीला देखील उचललेला पाय खाली ठेवण्याचे सुचत नाही. तसे सात्विक धैर्य उत्पन्न झाले असता मन प्राण आणि इंद्रिये यांचे व्यापार जागचे जागी बंद पडतात. अर्जुना, इंद्रिय आणि विषय यांचा स्नेह आपोआप सुटतो आणि ती घाबरून आपली आई जे मन त्याच्या पोटात शिरतात. प्राणाचे जे 9 प्रकारचे भेद आहेत ते सर्व मोडून आणि एकत्र करून त्यास सुषुम्ना नाडीच्या कोठडीत अडकवून टाकते. मानाचे संकल्प विकल्प रूपी वस्त्र फेडून मन उघडे करते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्थ बसते. मनाचे संकल्प विकल्प रूपी वस्त्र फेडून मन उघडे करते आणि मग बुद्धी मनाच्या मागे स्वस्थ बसते. याप्रमाणे जो धैर्यराज मन प्राण आणि इंद्रिये यांच्या स्वकीय चेष्टांची भाषणे बंद पाडतो, मग सर्वांचा झाडा घेऊन त्यास ध्यानाच्या आतल्या कोठडीत युक्तीने कोंडून टाकतो. परंतु चक्रवर्ती जो परमात्मा त्याच्या ताब्यात त्यास देईपर्यंत त्याचपासून लाच न घेता त्यांना जो धैर्यराज सोडित नाही. लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, असे जे धैर्य ते केवळ सात्विक धैर्य होय असे समज. हे अर्जुना, ज्या धैर्याने धर्म काम आणि अर्थ हे 3च पुरुषार्थ मनुष्य करतो आणि त्या पुरुषार्थाच्या आचरणविषयी फलांची इच्छा करतो ते राजसधैर्य होय. आणि शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग आणि संसार या दोहोतच धर्म अर्थ काम या 3 उपायांनी आनंदाने वास करतो, तो मनोरथ सागरात धर्मार्थ कामरूपी नौकेवर ज्या धैर्याने व्यापार करतो
जे कर्मरूपी भांडवल घातले असता त्याचा चौपट फायदा होतो असे मानून ज्या धैर्याने साहस कर्म करतो त्या धैर्यास अर्जुना राजस धैर्य असे म्हणतात. आता तिसऱ्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो ती एक. पार्था, ज्या धैर्याने दुष्टबुद्धीचा मनुष्य झोप, त्रास, शोक, खेद, विषय आणि मद यांना सोडित ते तामस धैर्य होय. तर सर्व नीच गुणांनी युक्त असून जे उत्पन्न होते, जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो. अहो, प्राकृत म्हणजे जड आणि हीन असा असूनही त्याला गुण हे मोठे नाव देण्याचे प्रयोजन काय? अशी शंका येईल तर असे पहा की राक्षसालाही पुण्यजन म्हणत नाही काय? सर्व ग्रहात जो इंगळ म्हणजे निखाऱ्याप्रमाणे ताप देणारा त्यालाही मंगळ म्हणजे शुभ म्हणत नाही का? तसा तमाला गुण हा ढसाळ म्हणजे साधारण शब्द आहे. हे सुभटा अर्जुना, सर्व दोषांचे वस्तिस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या नराची मूर्ती बनलेली आहे, ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुःख सोडत नाही, त्याचप्रमाणे तो काखेत आळस बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधी सोडत नाही. आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही, त्याचप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीती असल्यामुळे त्याला भय सोडत नाही. आणि कृतज्ञ मनुष्याचे पाप जाण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जात नाही, तसे पदार्थ मात्राचे ठिकाणी प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो. आणि रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी बांधून ठेवला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे, लसणाचा वास जसा त्यापासून दूर होत नाही किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडत नाही, त्याचप्रमाणे विषादाने याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते. आणखी तारुण्य, वित्त आणि काम यांचा जो गर्व वाहतो, तारुण्य, वित्त आणि काम यांचा जो गर्व वाहतो म्हणून त्याच्या ठिकाणी मदही वास करतो. अग्नी जशी तप्तता सोडत नाही, जातिवंत सापाचा सळसळपणा जसा सुटत नाही, अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून त्याला सोडित नाही, अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही, तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो. याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विषाद आणि मद हे 5 तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केलेले आहेत त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्माचा निश्चय केला तो ते धैर्य शेवटास नेते. सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागून त्यावरून मनुष्य पायाने चालतो, परंतु चालणाऱ्याने धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही. त्याचप्रमाणे बुद्धी ही कर्माचा निश्चय करते व त्याची साधनेही उत्पन्न करते, परंतु कर्म शेवटास जाण्यास धैर्याची अनुकूलता लागते. ते धैर्य तुला 3 प्रकारांनी सांगितले आणि त्याच धैर्यामुळे 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाले. म्हणजे त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे तेही कर्माप्रमाणे 3 प्रकारचे आहे. तर फलरूप जे सुख ते 3 गुणांनी निरनिराळे केलेले आहे. त्याचा आता स्पष्ट भाषणांनी विचार करूया. ते स्पष्ट कसे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दाचा मळ त्याला लागतो. कर्णद्वारा श्रवण केले असता कर्णरूप हाताचा मळ त्याला लागतो. म्हणून शब्दाचा आणि अवधानाचा अव्यय करून ते केवळ अंतःकरणाने श्रवण कर, असे बोलून देवानी त्रिविध सुखाचे वर्णन करण्याविषयी प्रस्तावना केली. तीच व्यवस्था मी सांगतो. आता हे भरतश्रेष्ठा, ज्या सुखाचे ठिकाणी अभ्यासाने जीव रमतो आणि त्याच्या दुःखाचा नाश होतो ते सुखही 3 प्रकारचे आहे ते मी सांगतो, ऐक. हे बुद्धिमंत अर्जुना, सुखाची 3 रूपे गुणांच्या योगाने आहेत, म्हणून तुला जे म्हटले होते ते सांगतो, ऐक. हे किरीटी, जीवाला आत्म्याची भेट होते वेळेस जो आनंद होतो त्याला सुख असे म्हणावे. जीवाला आत्म्याची भेट होताना जो आनंद होतो त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला समजेल असे सांगतो. जसे उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सेवन करावे, अथवा रसाची पुटे देऊन जसे कथलाचे कथलाचे रूपे करावे, किंवा मिठाचे पाणी करणे असल्यास ज्याप्रमाणे त्याचवर 2-4 वेळ पाणी घालावे लागते, त्याचप्रमाणे सुखाचा यत्किंचित लाभ झाला असता तोच अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते ते आत्मसुखही गुणांच्या योगाने 3 प्रकारचे झाले आहे. त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो. जे आरंभी विषासारखे कडू
परिणामी अमृतासारखे गोड आणि आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादापासून उत्पन्न झालेले असते ते सात्विक सुख होय. आता चंदनाच्या बुडापासून वरपर्यंत जशी सर्पांची वेष्टणे असतात अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्मराक्षसादिकांचा प्रतिबंध असतो, अरे स्वर्गाचे उत्तम भोग मिळविण्यास प्रथम जसे यज्ञाचे महत्संकट आहे किंवा बालदशेमध्ये मुलांचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो, हे राहू दे, पण दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सहन करावा लागतो किंवा औषधाचा कडवटपणा जिभेत सोसावा लागतो,